दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युती संदर्भात शरद पवारांनी सूचक विधान केलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या युतीवरती एक वाक्यता कशी येईल यावरती चर्चा करू असं शरद पवार म्हणाले। तर स्थानिक निवडणुकांबाबत अद्याप चर्चा झालेली नाही असंही शरद पवार म्हणाले। दरम्यान उद्धव ठाकरे मागे का बसले हा चर्चेचा विषय कसा होऊ शकतो, मी देखील मागे बसलो होतो असं शरद पवार म्हणाले। त्याचबरोबर लोकांच्या मनात निवडणुकीतील मतदानावरून लोकांच्या मनात शंका आहे, आम्हाला उत्तर निवडणूक आयोगानं द्यावं, भाजपानं नको असं म्हणत शरद पवारांनी निवडणूक आयोगासह भाजपावर सुद्धा निशाणा साधलाय। तिचं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्यावेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सहसा जसं आपण सिनेमा बघायला जातो, आपण पहिल्या लाईनला कधी बसत नाही, आपण पाठीमागच्या लाईनला बसतो। त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बसलो। आमच्या जवळ उद्धव ठाकरे होते। आक्षेप कुणाबद्दल आहे? आक्षेप मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कोणी घेतला? आक्षेप घेतला आहे तर निवडणूक आयोगाचा। निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री यांनी आपली मतं मांडायला पुढे याची कारणं काय मला समजू शकत नाही। आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे, दुसरं कोणाकडून नाही। नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाष्य करू शकत नाही, पण आम्ही बसून चर्चा करून एक वाक्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार। दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित कत्रे। पहिल्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया। नागपूरमध्ये शरद पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली आणि 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते। 160 जागांवरती ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला। त्यांच्या या बॉम्बने आता मतचोरीच्या आरोपांचं गांभीर्य वाढवल्याची चर्चा सुरू झाली आहे। ही माणसं येऊन मला 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, पण त्यावेळेला निवडणूक आयोग या संस्थेविषयी माझ्या मनात कोणताही संशय नव्हता। राजकारणामध्ये असे लोक भेटत असतात, त्यामुळे त्यावेळेला मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं। हे झाल्यानंतर त्या लोकांची राहुल गांधी यांची भेट झाली, पण त्यावेळेला राहुल गांधी आणि माझं मत काही करणं योग्य झालं नाही, हा आपला रस्ता नाही। आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतला, असं शरद पवारांनी सांगितलंय। आता शरद पवार आणि राहुल गांधी यांना भेटणाऱ्या त्या 2 व्यक्ती नेमक्या कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि यांनी पवारांना आणि राहुल गांधींना नेमकी काय ऑफर दिली, ही माणसं कोण होती, त्यांचा निवडणूक आयोग अथवा मतदान प्रक्रियेशी काय संबंध होता का, असे आणि अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही। मला आठवतं विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले। 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याच्यात लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात
म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी माहीत घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं. पण राहुल गांधींचं माझं मत, या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष. तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. इतके दिवस शरद पवार बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी पवारांना उपस्थित केलाय. तर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालेला दिसतोय असा टोला सुद्धा फडणवीसांनी शरद पवारांना लगावलाय. यावेळेला बोलताना त्यांनी राहुल गांधींवर सुद्धा निशाणा साधलाय. राहुल गांधी सलीम जावेद प्रमाणे कहाण्या तयार करतात अशी टीका फडणवीसांनी केली. इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना. आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात आणि लाडक्या बहिणींमुळे सत्तेत आलो असं मुख्यमंत्री म्हणतात. राखीचा धागा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे. लवकरच लाडक्या बहिणींचा निधी वाढवणार असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहे. पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली. पुढचे 5ही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत. राज्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात घडामोडींना आता वेग आलेला आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी सूचक विधान केलंय. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी निर्माण झालेली तर दुसरीकडे इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकांसाठी तयार झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप कोणतीही आघाडी तयार झालेली नाही आणि ती झाली असेल तर मला सांगा असं सूचक विधान राऊतांनी केलंय. त्यामुळे पालिका निवडणुकीत मविया सोबत राहणार की वेगळं लढणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तसंच प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रांमध्ये स्थानिक आघाडी निर्माण होत असतात. आता आतापर्यंतचा इतिहास आहे त्यात राजकीय पक्ष सुद्धा नसतात. दुसरीकडे मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत असंही राऊतांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता एकूणच मुंबई महापालिकेत मविया सोबत लढणार की पालिकेत मविया फुटणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही. प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात. हा आतापर्यंत इतिहास आहे. अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठीप्रेमी जनतेला, स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंद असतो. प्रमुख
बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी. पण अर्थात या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या. तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही. काँग्रेसला आक्षेप नाही. मला चित्र असं दिसलं की कोणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही आणि नाही. दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युती संदर्भात शरद पवारांनी सूचक विधान केलेलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवरती एक वाक्यता कशी येईल यावरती चर्चा करू असं शरद पवार म्हणाले. तर स्थानिक निवडणुकांबाबत अद्याप चर्चा झालेली नाही असंही शरद पवार म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरे मागे का बसले हा चर्चेचा विषय कसा होऊ शकतो, मी देखील मागे बसलो होतो असं शरद पवार म्हणाले. त्याचबरोबर लोकांच्या मनात निवडणुकीतील मतदानावरून लोकांच्या मनात शंका आहे, आम्हाला उत्तर निवडणूक आयोगानं द्यावं, भाजपानं नको असं म्हणत शरद पवारांनी निवडणूक आयोगासह भाजपावर सुद्धा निशाणा साधलाय. तिचं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्यावेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सहसा जसं आपण सिनेमा बघायला जातो आपण पहिल्या लाईनला कधी बसत नाही, आपण पाठीमागच्या लाईनला बसतो. त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बसलो. आमच्या घरात जवळ उद्धव ठाकरे होते. आक्षेप कुणाबद्दल नाही, आक्षेप मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कोणी घेतला. आक्षेप घेतला आहे तो निवडणूक आयोगाचा. निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनी आपली मतं मांडायला पुढे याची कारणं काय मला समजू शकत नाही. आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे, दुसरं कोणाकडून नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्या संबंधी आज मी भाष्य करू शकत नाही. पण आम्ही बसून चर्चा करून एक वाक्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार.